पुण्याला कंपनीत असणाऱ्या जालिंदरसह सुखी संसाराची स्वप्न पाहत तिनं संसाराला सुरुवात केली। संसाराच्या वेलीवर एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 गोड फुलं आली। सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक काळानं घाला घातला। छातीत दुखू लागल्यानं जालिंदरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याला वॉल्व्हचा आजार जडल्याचं समोर आलं। कदम कुटुंबावर जणू आभाळच कोसळलं। 3-4 वर्ष उपचार केले, 2-3 लाखांचा खर्चही केला, पण काहीच उपयोग झाला नाही। काही दिवसात जालिंदरचा मृत्यू झाला। नवऱ्याच्या अकाली जाण्यानं कल्पना कदमवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तरीही ती परिस्थितीशी 2 हात करत झगडतीये। 1 एकराच्या जमिनीच्या तुकड्यावर संसाराचा गाडा हाकते। कोण करतं शेती? शेती मीच करते। पिकते काय? काहीच पिकत नाही, काय नाही। पाऊस नाही तर काय कुठून पिकणार आहे? 1 एकर मध्ये काय होणार आहे? मुलगी शिकते गुरुकुलला, तो प्राथमिक शाळेला इथं, एक मुलगा एक मुलगी, काय पाणी नाही काय नाही। माझा जालू लय भारी होता, पण देवानं त्याला नेलं। आता आम्ही कुणाकडे बघून जगायचं? जालिंदरची आई इंद्राबाईंचा हा सवाल काळजाला घर पाडल्याशिवाय राहत नाही। काही पोटा बोलतो पण पिकाना पाऊस नाही, थोडे कोरडवाहूचे येत नाही, काय धरणीला पाड नाही रे। मग धरणीला पाडायचं माझ्या बाबांना शेती कोणी नीट केला असता, पण ती मला चुकतच नाही आई माझं इतकं वाली। कधी माल गेला दुसरा झटका, तिथे गेला तपासायला गेला आणि संडासामध्ये अटॅक आला। दुष्काळामुळे जमिनीत काहीच पिकत नाही, म्हणून मिळेल ते काम करून 2 मुलं आणि सासूच्या उदरनिर्वाहासाठी कल्पना काम करते। म्हणूनच तिच्या या जगण्याच्या संघर्षाला हवी आहे तुमची साथ। लक्ष्मीकांत तुर्वीकर, झी मीडिया, बीड। आणि अर्थातच एक फाडा। कल्पना जालिंदर कदम, चतुर्भुज बैराम जाधव आणि सुनंदाताई मुळे, तालुका शिरूर, सारोळा तर वडगाव यांच्या नावे तुम्ही चेक फाडून झी 24 तासला पाठवू शकता। दुष्काळग्रस्तांना मदत पाठवण्यासाठी आमचा पत्ता झी 24 तास, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400013। दूरध्वनी क्रमांक 02224827821। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।